सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. सातारा जिल्हा क्रीडा संकुलापासून येणाऱ्या उलट्या वळण मार्गावरती आणि जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत चालली आहे. पण अधिकारी आणि कर्मचारी मात्र सुस्त. फक्त उलट्या बाजूला वाहतूक करूनच अपघातात नियंत्रण देणाऱ्या जनतेला सांगायला पोलीसच नाही. पोलीस विभागाकडे एकरी मार्गावर येणाऱ्या वाहनांची मनाई आहे. वारंवार सांगूनही वाहन चालकाच्या दृष्टीत काहीच पडत नाही. सुभाषचंद्र बोस चौकाकडे येणाऱ्या मात्र कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाही, कोणत्याही प्रकारची लाईट लावणे नाही, कोणत्याही प्रकारचा इंडिकेटर देणे नाही. बिनधास्तपणे उलट्या बाजूने सरळ मार्गाने येणे हे कधी थांबणार? ही असाच मनमानी कारभार चालू राहणार असं वाटत आहे. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तो फक्त नावाला. थोड्या वेळासाठी वाहतूक कर्मचारी तिथे उभा राहतो, नंतर काही वेळात तेथून गायब होतो. कोणत्याही प्रकारची धाक राहिली नाही, कोणत्याही प्रकारचं नियमाचं पालन केलं जात नाही. वाहतूक पोलिसांबरोबर दंडेलशाही फक्त करतात. काही वाहतूक पोलीस कर्मचारी तर हाताची घडी घालून कडेला उभे राहतात, तर काही जण पॉईंट सोडून दुसऱ्या ठिकाणी पोहोचलेली असतात. त्यामुळे जनताही सुसाट असते. हा प्रकार थांबवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांनी केली आहे. वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे अनेक वाहन चालक बिनधास्त येतात आणि अपघाताला निमंत्रण करतात. वाहतूक पोलीस येणाऱ्या वाहन चालकांच्या वनवेच्या नावावर फक्त दंड आकारतात. येणाऱ्या वाहनांना दंड आकारून पोलीस खिसा गरम करीत असल्याचा आरोपही वाहन चालक करत आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्याकडे तक्रार कोण करणार असे म्हटले जाते. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक या गोष्टीकडे लक्ष कधी घालणार की घालणारच नाहीत, हेही सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे.